साई भक्तांना आता फ्री पार्किंग सुविधा मिळणार। साईबाबा संस्थाननं भव्य पार्किंगची व्यवस्था केली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला असून 18 वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार। म्हाडाच्या कोकण मंडळाची सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी सोडत काढण्यात आली आहे। 5285 सदनिका 77 भूखंड विक्रीसाठीची सोडत काढण्यात आली असून ऑनलाईन अर्जासाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा नवा आदेश पारित करण्यात आलाय। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं असून केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। नांदेड जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे नदी नाल्यात दुथडी भरून वाहायला लागले, त्यामुळे अनेक पुलांवर पाणी आलं असून वाहतूक ठप्प। वाशिमसह कारंजा मानोरा तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे कारंजा शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील रस्ते जलमय, तर पिकांनाही मोठा फटका। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळे गावात विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराची हत्या। 25 ऑगस्टला ही घटना घडली होती। हत्येच्या दिवशी त्या दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओही समोर। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी इथल्या हळदा रोडवर अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस, अनेक भागात अतिवृष्टी, त्यामुळे नदी नाल्यांना पुरात हळदा कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती। यामध्ये अडकलेल्या 18 विद्यार्थी सुखरूप बाहेर काढण्यात आले। नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाका पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक मंदावली। नांदेडच्या नायगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी, अनेक भागात पाणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर इनोव्हा कारनं घेतला पेट। शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची माहिती। आग लागली तेव्हा कारमध्ये चालकही होता, मात्र सुदैवानं जीवितहानी झाली नाही। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।